नमस्कार मंडळी, आज देखील आपण नेहमीप्रमाणेच अगदी पारंपरिक आणि एकदम जुना होत चाललेला असा हा पदार्थ आज आपण गोड बनवणार आहे. तो देखील आहे गोडाधोडाचा. तर यासाठी आपल्याला इकडे लागणार आहे गूळ. तुम्ही किसून घेऊ शकतात किंवा फोडून सुद्धा घेऊ शकतात. यामध्ये इकडं सुंठ घेतली आहे, वेलची घेतली आणि वेलचीच्या पाकळ्या देखील घेतल्या. म्हटलं कशाला वाया जाऊन द्यायच्या. तर आज आपण बनवणार आहोत अगदी जुना आणि पारंपरिक असा पदार्थ ज्याचं नाव आहे गुळवणी. तर यासाठी आपल्याला पाणी घ्यायचे, पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचे. गोड पदार्थ बनवताना थोडंसं मीठ टाकायचं, किंचित चव अजून वाढते. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे, सुंठ घालायची आणि आणि वेलची पावडर देखील घालायची आहे. आणि हा पदार्थ जुन्या काळामध्ये आपले आजी आजोबा होते ना, त्यांच्या काळामध्ये सणासुदीला तेलच्या आणि गुळवणी अशा पद्धतीचा हा पदार्थ बनवला जायचा. परंतु आजकाल काय हा पदार्थ आहे तो एकदम दुर्मिळ होत चालला आहे. बहुतेक ठिकाणीच तुम्हाला हा कधी-कधी पुरणपोळीमध्ये खायला भेटेल किंवा नाही देखील. कारण की आजकाल पुरणपोळीमध्ये दूध खाल्लं जातं किंवा कटाची आमटी. आणि हा कसा पारंपरिक पदार्थ आहे गुळवणी. तर आपण हा पदार्थ या पुऱ्या बोलतो आपण, जुन्या काळामध्ये तेलच्या बोलायचो. तर अशा पद्धतीने 1-2 खळाखळा उकळ्या घेऊन द्यायच्या आहे गूळ विरघळेपर्यंत. आणि बघताच आपला पारंपरिक असा गुळवणी हा पदार्थ बनवून तयार झालेला आहे. तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा. एकदम छान लागतो. तुम्ही पुरणपोळीत देखील खाऊ शकतात किंवा अशा पुऱ्यांमध्ये देखील खाऊ शकतात.